हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर फायनली आम्ही गावावरून मुंबईला पोचलेलो आहोत. तर चला व्हिडिओची आता मी सुरुवात करते. कसा वाटतोय जरूर कळवा. मंडळी नमस्कार. तर आता बघा, पहाटे आम्ही आलोत गावावरून. कपडे वगैरे धुवून झालेत आणि मी आत्ताशी आंघोळ केलेली आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत. चक्काच 2 वाजता आंघोळ. मला स्वतःला विश्वास बसत नाही की असं मी केलेलं आहे. कपडे धुवून झालेले आहेत, ते पण अर्धे सुकवायचे आहेत. इथे सगळे कपडे, इथे खुर्चीवरती सगळे कपडे आहेत. आता स्वयंपाक बनवते. स्वयंपाक पण पटकन होणारच बनवणार आहे, कारण खूप जास्त दमायला झालेलं आहे. पसारा तर तसंच आहे. हे बघा, सकाळी म्हणजे 12 वाजता ब्रेड खाल्लेला आहे. झोपूनच खूप उशिरा उठलो, कारण खूप जास्त उशीर झालेला. व्हिडिओ भरपूर शेअर करायचे आहेत, तर ते हळूहळू शेअर करणार आहे. तर चला आता पटकन काहीतरी बनवते, म्हणजे पोटाचा बंदोबस्त होईल. तर आहे ना, मी जसं सांगितलं की दुपारी 2 वाजता मी आंघोळ केलेली आहे. अर्धे कपडे धुवून झालेले आहेत, सुकत घालायचे बाकी होते. पण म्हटलं चला आता हे जेवण मी 3 वाजता बनवते. चक्क 3:30 वाजता आम्ही जेवत होतो त्या दिवशी. आता इथं मी आहे ना, मोठ्या कुकरमध्ये ना भात लावून घेतलेला आहे आणि छोट्या कुकरमध्ये डायरेक्ट डाळ शिजवून घेतली, म्हणजे फोडणी दिलेली आहे डायरेक्ट अशी. आणि इथं बटाट्याच्या काचऱ्या बनवणार आहे. त्या कशा डाळ भातासोबत सुंदर अशा लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं पटकन तयार होतात. त्यामुळे मी विचार केला की बटाट्याच्या काचऱ्या जास्त बेस्ट राहतील, तर त्या बनवून घेतल्या. आता पूर्ण स्वयंपाक मी तुम्हाला दाखवते. कोणत्याही ठिकाणावर आपण बाहेरून आलं ना की खूप दमायला होतं, आणि काय होतं, बॅगा भरून आपण कपडे घेऊन गेलेलो असतो, ते सगळे येऊन धुवा, पुन्हा सगळं नव्याने सुरुवात करा. खूप जास्त गडबड असते आणि जाताना मजा वाटते, पण जेव्हा आपण रिटर्न येतो ना, तेव्हा नको नको होतं ही घरातली पसारा आवरायचा आणि घरातली ही सगळी कामं करायची म्हटल्यावर, कारण लगेच धूळ जमा झालेली असते. तसं तर आम्ही 2 दिवसासाठीच गेलो होतो, जास्त काही दिवस नव्हते झाले. तर चला पटकन तुम्हाला आहे ना जेवण मी दाखवते. बघा, डाळ भात आणि इथं आहेत ना हे बटाट्याचे काप बनवले. तर इथं आम्ही सगळ्यांनी मिळून आहे ना जेवण वगैरे केलं. सिंपल असा बेत आहे आजचा आपला. आता हे जेवण वगैरे केल्याच्यानंतर परत मग झोप काढली. आता डायरेक्ट संध्याकाळी शूट घेते. संध्याकाळ झाली, त्याच्यानंतर मी आत्ता शूट घेतलेला आहे. देवपूजा वगैरे आपली करून झालेली आहे. इथं बघू शकता, भांडी पण आता घासून वगैरे झालेली आहेत सगळी. तर चला आता मार्केटमध्ये जाते, तर कुठं जाते ते तुमच्याशी शेअर करते. 1 hour later. आता मी मार्केटमध्ये जाऊन आले. आता त्याचा काही शूट मी घेतलेलं नाही आहे, तर घरी येऊनच कंटिन्यू करते. तर बघा, इथं दूध घेऊन आलेली होती येताना, कारण घरामध्ये दूध नव्हतं, त्याच्यामुळे मग 2 लिटर दूध आणलं आणि येताना फ्रूट्स वगैरे पण आणले होते. तर चला आता जेवण वगैरे काय बनवते ना ते तुम्हाला दाखवते पटकन. तर आहे ना, इथे येताना ॲवॅकाडो आणले होते आणि पेअर्स आणले होते. पेअर म्हणजे, तर ॲवॅकाडोची रेसिपी आज आपण बघूयाच कशी बनवते मी. त्याचं एकतर टोस्ट बनवतात म्हणजे सँडविच, आणि एकतर पराठा बनवतात. तर मी आहे ना पराठा बनवणार आहे. त्याच्या अगोदर इथं रात्रीचं जेवण बनवते. बघा, मी इथं पीठ मळून घेतलं आणि इथं मी नॉनव्हेज बनवलेलं होतं, म्हणजे सुकी मच्छी बनवलेली होती. आता ते काय मी दाखवलं नाही आहे. तर इथं पीठ मळून घेतलं आणि इथं जेवण पण आता बनवून झालं, म्हणजे कांदा वगैरे कापून मी इथं बनवून घेतलं आणि त्याच्यानंतरच मी दाखवते तुम्हाला. आता मी इथं जेवायला बसलेली आहे. आम्ही सगळे मिळून इथं जेवण करतो आहे. तर याच्यानंतर जो शूट आहे ना, तो मी दुसऱ्या दिवशी घेतलेला आहे. तर आता मी इथं ॲवॅकॅडोचं सँडविच नाही बनवणार, तर पराठा बनवणार आहे. तर इथं बघा, हे ॲवॅकॅडो आहे, तर हे हेल्दी असतं खाल्लेलं. आता याच्याबद्दलची माहिती तुम्ही गुगल करून बघा, तुम्हाला माहिती मिळेल. तर हे असं कट करून घेतलं आणि त्याच्यामधला जो काही गर आहे ना, तो सगळा एका भांड्यात काढून घेतला. आता याच्यात आहे ना कांदा, टॉमॅटो, मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत. थोडासा गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, चाट मसाला टाकायचा, थोडंसं लाल तिखट टाकायचं नावाला, कारण आपण मिरची ऑलरेडी टाकलेली आहे. तर हे सगळं स्मॅश करून घेऊन याच्यामध्ये कांदा, टोमॅटो हे सगळं टाकून घ्यायचं व्यवस्थित असं, आणि मिक्स करून घ्यायचं आणि हे मस्त असं चपातीला लावून खायचं. खूप छान लागतं बरं का. कधीतरी हे खाल्लेलं खरंच चांगलंच आहे म्हणा. आपण नेहमी तर असे प्रकार काही करत नाही. तर चला आता हे संपूर्ण बनवते आणि मग तुम्हाला दाखवते.
फ्रेंड्स, तर आता बघा ॲवॅकॅडो टोस्ट खाल्ला. प्रांजलने आज बनवलं होतं. आजची आपली रेसिपी प्रांजलने शूट केलेली आहे आणि मी शूट केली, तिने बनवलेली आहे. आणि आता आम्ही चालू वॉकला. आता बघूया थोड्या वेळाच्या नंतर परत तुम्हाला दाखवते कुठपर्यंत आलो तुम्ही. 7 वाजलेच. तिला कळत नव्हतं चाट मसाला किती टाकायचा आहे, मीठ किती टाकायचं आहे, तर ती विचारत होती आणि मी हळूहळू तिला सांगत होती. व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. आता सनसेट झाला ऑलरेडी. आम्ही जाऊन झाला आम्हाला थोडा लेट झाला, 5 मिनिटं लेट झाली, तरी पण आलोत बघायला. बघू. खूप सारे लोक आली आहेत तर एकदा बघूनच घेऊया. तर आता इथं खेळल्याच्या नंतर मुलांना आईस्क्रीम वगैरे घ्यायला घेऊन गेलो. इथं आईस्क्रीम आम्ही सगळ्यांनीच घेतलं. तर मस्त असं आईस्क्रीम एन्जॉय केलं. याच्यानंतर घरी जाताना बघा मस्त असं फुलाचं आहे ना, मला हे झाड दिसलेलं आहे. कोणतं फूल आहे मला माहीत नाही, पण वास इतका छान येत होता, सुगंध खूप भारी होता. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. बाय.